नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। महाराष्ट्रातल्या कृषी निविष्ठा विक्री व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प झाल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्वच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी 27 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारलाय। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बागलाण तालुक्यातही या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ठा विक्रेते व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले आहेत। व्यापाऱ्यांचा आरोप आहे की शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही आणि तक्रार करूनही गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आणि नाविलाजास्तव आता ते बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारत असल्याचं बागलाण तालुका डीलर असोसिएशनने स्पष्ट केलंय। दरम्यान आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक देत बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। रासायनिक खतांच्या विक्रीसाठी लागणाऱ्या ई-पॉश मशीन राज्य शासनानंच उपलब्ध करून द्याव्यात। खतांसोबत जबरदस्तीनं लादली जाणारी लिंकिंग उत्पादने बंद करावीत। एक्सपायर झालेली रासायनिक औषधे कंपन्यांनी परत घेणे बंधनकारक करावे। औषधे किंवा बियाणांचे सॅम्पल घेताना विक्रेत्यांना गुन्हेगार न ठरवता साक्षीदार म्हणून वागणूक द्यावी। गुणवत्ता नियंत्रणाची बंधने सुलभ करून मानसिक त्रास कमी करावा। शेतासाठी लागणाऱ्या औषधांवरील 18% GST हा कमी करून 3% आणावा। या सर्व मागण्यांसाठी व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार असल्याचा दावा या आंदोलनकर्त्यांनी केलाय। निवेदन देतेवेळी बागलाण तालुका डीलर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष नवल मोरे, उपाध्यक्ष सुनील निकम, कार्याध्यक्ष यशवंत अमृतकार, सचिव रवींद्र पवार तसेच समाधान पवार, प्रकाश सोनोने, कपिल देवरे, प्रशांत कोठावदे, बाळासाहेब पाटील, शक्ती दळवी यांच्यासह अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या आंदोलनाची दखल शासन कधी घेणार आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा। आज महाराष्ट्र बंदचे आम्ही मापदा, नाडा आणि बागलाण डीलर असोसिएशन, ॲग्रो डीलर असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देतो आहे। या ठिकाणी बंद पुकारताना आम्ही पहिले शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रति भावना व्यक्त करतो, शेतकऱ्यांच्या प्रति माफी मागतो की हा बंद पुकारत असताना आमच्याकडून काही गैरसोयी होणार आहेत, पण त्या गैरसोयीचा पण विचार करून आणि आमच्या पण काही मागण्यांचा सरकारने विचार करावा यासाठी हा बेमुदत बंद आम्ही आजपासून चालू करत आहोत। हे चालू करत असताना अतिशय काही चुकीचे नियम आमच्यावर लादले गेले आहेत। त्याच्यात साथी पोर्टल सारखं जे पोर्टल आहे ते आमच्यावर थोडंसं जाचक आहे। त्याच्यानंतर लिंकिंगचा जो विषय आहे, रासायनिक खतांच्या बाबतीत लिंकिंगचा विषय आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून या विषयावर भांडत असून कुठलाही निर्णय घेण्यास सरकार तयार होत नाहीये। त्याच्यामुळे आजचा हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो आहे। या सगळ्या बाबतीत आम्ही आजच तहसीलदार साहेबांना आणि तालुका कृषी अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप चालू ठेवणार आहोत। या ठिकाणी सगळ्या तालुक्याचे संचालक मंडळ, आमचं मार्गदर्शक, ॲग्रो डीलर बंधू या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे। आम्हाला फक्त शेतकऱ्यांनी या जागेवर एवढं समजून घ्यावं की आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हा विषय लावून धरणार आहोत। धन्यवाद। बागलाण तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनने जो काही आज निवेदन तहसीलदारांना दिलंय ते देण्यामागची काय भूमिका आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत? या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो। संबंध महाराष्ट्रभर हा बंद असताना आमच्या शासनाने ज्या काही जाचकाठी आणि नियम या ठिकाणी लादण्यात आले आहे त्याच्यामध्ये आत्ताच मगाशी आमचे अध्यक्ष साहेब नवल मोरे यांनी जे काही सांगितलं, लिंकिंग बिझनेस तो विनाकारण शेतकऱ्यालाही थोपवला जातो, विनाकारण आम्हा डीलर लोकांनाही थोपवला जातो, तो बंद व्हावा। गुण नियंत्रकाची संख्या कमी करावी,
तिसरा मुद्दा, तुम्ही अंतिम तारखा आल्यानंतर औषधांच्या तो माल बऱ्याचशा कंपन्या ह्या परत घेत नाहीत. अद्याप मग त्यांच्यासाठी असा काही कायदा करावा की जे एक्सपायर मटेरियल आमच्याकडे होतं ते त्यांनी परत घ्यावं. गुण नियंत्रकाची संख्या कमी करावी आणि जे कधी गुण नियंत्रक आमच्या दाराशी आल्यास ते सॅम्पल काढतात. मग औषधाचं सॅम्पल असो, बियाण्याचा असो, ते काढत असताना ते आम्हाला गुन्हेगार म्हणून बघतात. आम्ही उत्पादक नाहीत, आम्ही विक्रेते आहोत आणि आम्हाला साक्षीदार बनवावं, गुन्हेगार म्हणून आमच्याकडे नजरेने पाहू नये. हे आमच्या सर्व मागण्या या ठिकाणी आम्ही प्रमुख मागणी केलेल्या पाहिजे मग असं आता तुमची असोसिएशन जे आहे डीलर्स असोसिएशन, तर मग तुमची आता नेमकी भूमिका काय आहे आणि हे आंदोलन तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहे? तसं आता मापदा आणि नाशिक जिल्हा म्हणजे नाडा जी काही आमची असोसिएशन आहे, ते वरिष्ठ जे पातळीवर आमचे याच्यामध्ये व्यवसाय करणारे आहेत राज्यभरातले, ते त्यांचा जोपर्यंत निर्णय होत नाही, शासनाशी आज माझ्या मते बैठक होणार आहे. मग झूम मीटिंगद्वारे त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. समजा त्याच्यात आमच्या 75-80% मागण्या मान्य झाल्या तर कदाचित हा बंद मागे पण येऊ शकतो, किंवा आमच्या मागण्यांना जर ते मान्य करतच नसतील तर हा बेमुदत बंद पुकारलेला आहे. शासनाने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी तर या मताचा आहे, आम्ही सर्व शेतकऱ्याची पुत्र आहोत. जो 18% GST पेस्टिसाइडवर होतो, प्रत्येक कुटुंबात आज म्हणजे किराणा खर्चापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबात तो खर्च वाढलेला आहे. त्यांनी तो 18%वरनं 3% आणावा. मागे शासनाने काही GST कमी केल्यात, परंतु जो खरा पिळलेला शेतकरी आहे त्याला काही त्याच्या कुटुंबासाठी अर्थार्जन झालं पाहिजे. त्या मागणीतून आम्ही या ठिकाणी ही पण मागणी करतो, जो GST त्यांनी 18%चा लावला आहे तो 3%पर्यंत आणावा, म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट मिळेल. बागलाण तालुक्यामधील जे ॲग्रो डीलर्स असोसिएशन आहे त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाच्या काही जाचक अटी त्यांच्यावर लादण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण व्यापारी वर्ग जो आहे तो त्रस्त झालेला आहे. याच्यामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची गैरसोय होते असा या असोसिएशनचा दावा आहे. आणि या असोसिएशनने त्यामुळे बागलाण तालुक्यातले जेवढे पण ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे सदस्य तर त्यांनी आपला बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे आणि तो बेमुदत संप जोपर्यंत शासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ते सुरू ठेवणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला समजतं आहे. प्रखर न्यूज साठी भगवान पवार, सनी भैया साहेब, माळी सटाणा.